हॅलो फ्रेंड्स, आज एका नवीन ट्युटोरियलसोबतच तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। तर आज मेहंदी ट्युटोरियलमध्ये काय आहे तर ब्राइड वर्कमध्ये वापरले जाणारे सनई आणि चौघडे। तर इथं आपण राऊंड शेपचा सनई चौघडा न बनवता युनिक पद्धतीचे सनई चौघड्याचे पॅटर्न मी आज आणलेला आहे। तर तुम्ही बघा, इथं आपण राऊंड शेपचा चौघडा न बनवता आपण डिफरंट टाईपच्या लाईन्सनी तो कवर केलेला आहे। इथं टोटल 3 पॅटर्न आहेत। तर यामध्ये चौघडा हा बरोबर मध्ये सेंटर पॉईंटला येतो आणि बाजूने सनई येतात। तर सनई काढण्यासाठी आपल्याला त्या प्रॉपर फिनिशिंगने आणि सेम पद्धतीच्या येतील याची काळजी घ्यायची आहे। तर सनई चौघड्याचे आकार देताना आपल्याला डार्क लाइनिंग न करता फेंट लाइनिंग करून घ्यायची आहे। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, इथं प्रॉपर फिनिशिंगसोबत आकार दिलेले आहेत। यात महत्त्वाची गोष्ट एवढीच असते की आपल्याला याचे आकार व्यवस्थित येणं महत्त्वाचं आहे। सनईचे आकार हे दोन्ही बाजूने सेम असावेत याची काळजी घ्या। तर आपण इथं सनई आणि चौघड्याचे आकार देऊन झाल्यानंतर सनईमध्ये आपण डिझाईन कवर करणार आहे। तर दोन्ही सनईमध्ये इथं मी सेम पद्धतीचं डिझाईन काढलेलं आहे। तशा पद्धतीचं तुम्ही डिझाईन काढू शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन काढू शकता। तर दोन्ही सनईमध्ये सेम डिझाईन असेल तर खूप सुंदर अशा पद्धतीचा पॅटर्न इथं तयार होतोय। तर आपण इथं राऊंड शेपचा चौघडा न काढता आपण डिफरंट लाईनचा चौघडा काढलेला आहे, त्यामुळे हा पॅटर्न वेगळ्या पद्धतीचा तयार झालेला आहे। तर इथं आपण सनईमध्ये सेम पद्धतीचे डिझाईन काढून घेऊया। तर ब्राइड वर्कमध्ये सनई आणि चौघडा हे दोन्ही पॅटर्न काढले जातात। तर ह्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे सनई चौघडे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे डिफरंट पद्धतीचे डिझाईन येणं खूप महत्त्वाचं आहे। आपण तेच पॅटर्न यूज नाही करू शकत। तर प्रॅक्टिस याची खूप महत्त्वाची आहे। आकाराची प्रॅक्टिस करणेसुद्धा खूप गरजेचं आहे। तर इथं आपला एक सनईचं डिझाईन पूर्ण कवर झालेलं आहे। असंच आपण सेम पद्धतीचं दुसऱ्यासुद्धा सनईमध्ये डिझाईन काढून घेऊया। आणि आपण चौघड्यामध्ये फक्त चेक पॅटर्न काढणार आहोत। आता चेक पॅटर्नमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बेसिक माहिती अशी आहे की याच्या लाईन्स प्रॉपर फिनिशिंगने येणे महत्त्वाचे आहे आणि पूर्ण बॉक्स सेम दिसणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे। तर तुम्ही चेक पॅटर्न बघू शकता, इथं मी आता कशा पद्धतीने काढत आहे। बॉक्स सेम पद्धतीचे असतील तरच चेक पॅटर्न खूप सुंदर दिसून येतो। तर आता आपण चौघड्याचं डिझाईन करूयात। फेंट लाइनिंग करायचं, आपल्याला डार्क लाइनिंग करायचं नाही। फक्त लाईन्समधला जो गॅप आहे तो सेम असणं महत्त्वाचं आहे, त्याच वेळेस आपले बॉक्स व्यवस्थित येतील। आणि याच्यानंतर आपल्याला हे बॉक्स एकाड एक पद्धतीने डार्क करून घ्यायचे आहेत। सनईचा पॅटर्न खूप सुंदर दिसतो आणि चौघड्याचा सुद्धा खूप सुंदर दिसत आहे। तर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मराठी भाषेतील मेहंदीच्या बेसिक माहितीसाठी आणि नवनवीन युनिक अशा मेहंदी ट्युटोरियलसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाकीचे व्हिडिओ पण बघायला विसरू नका, कारण तिकडे सुद्धा मराठी भाषेतील माहिती आणि खूप सुंदर असे मेहंदी ट्युटोरियल मी अपलोड केलेले आहेत। तर बाकीचे व्हिडिओ नक्की बघा। इथं आता चौघड्यातील चेक पॅटर्न पूर्ण कंप्लीट झालेला आहे। तुम्ही बघू शकता चौघडीचे डिझाईनसुद्धा खूप सुंदर अशा पद्धतीचे दिसत आहे। तर इथं आपलं पूर्ण सनई आणि चौघड्याचं पॅटर्न तयार आहे। वेगळ्या पद्धतीचं युनिक असं पॅटर्न इथं तयार झालेलं आहे। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार।